हॅलो नमस्ते, कसा आहात सगळे? छान ना? मी पण एकदम मस्त आहे. आपल्यातले सर्वांना गोरा रंग आवडतो. हो, आपण म्हणताना हो रंगात काय आहे, गुण महत्वाचा. अहो गुण नंतर कळतो, पण रंगाचं आकर्षण सर्वांना आहे. त्यामुळे आपण गोरा रंग आणि असा तजेलदार आकर्षक रंग मिळवण्यासाठी काय करायचं ह्याच्याबद्दल आज जरा माझे वाचनात आलेलं आणि मला माहीत असलेल्या घरगुती उपायांचं सांगणार आहे, किंवा ब्युटी सिक्रेट सांगणार आहे आपल्याला. आता शक्यतो आपल्या सर्वांना मी म्हटल्यासारखं गोरं व्हायला आवडते. ते तर यंग वयात तरी मुलांना वाटणं हे साहजिक आहे. म्हणून तरी कितीतरी फेअरनेस क्रीम वगैरे एवढे विकले जातात. अहो पण आपले घरात हे सगळ्याला उपाय आहेत आणि फार खर्च नाही. पूर्वी पण मी एक दुधावरचा व्हिडिओ केला होता. छोटे चमचाभर दूध घ्या, आंघोळीच्या आधी लावा, चेहऱ्याला, गळेपाशी म्हणा, हातांना, आणि 10 मिनिटांना आंघोळ करा. फरक पडतो. कुठलाही डाग म्हणा, चेहऱ्यावरचे काही राहत नाही. आणि हे मी करून बघितलेलं आहे. मला एका मावशीने सांगितलं होतं, त्याचे प्रमाणे मी करून बघितला की खरंच इट वर्क्स. नाही ते मला पण पूर्वी काही चावलं म्हणा, काही चेहऱ्यावर कुठे न कळत माझा हात जायचा. दिवसा लावायचं नाही म्हटलं तर रात्री झोपेत तरी माझं नख लागायचं आणि काळा डाग व्हायचा. आणि दूध लावलं का नाही सगळे डाग निघून गेले. त्यामुळे हे मी करून पाहिलेलं, अनुभवलेलं आपल्याला सांगितलंय. मी ह्याचं व्हिडिओ पण केलेला आहे. आपल्याला पाहिजे असलं तर मी डिस्क्रिप्शन बॉक्समध्ये त्याची लिंक देते. त्याच्याशिवाय पण आणि घरात असणाऱ्या गोष्टींमधनं आपण गोरं होण्यासाठी काय काय करू शकतो हे मी आपल्याला जवळजवळ एक 8 टिप्स तरी सांगणार आहे. आता कॅरेट आपण आणतो भाजीसाठी, त्यातलं 1 कॅरेट घ्या. एक काही पूर्ण लागत नाही, तर छान किसायचं आणि कोरफडचे आत अल्वेरा म्हणतो, आतला गर असतो का नाही, तो गर घालायचा. एवढासा लिंबू रस घालायचा, लिंबाचा रस, हळद आणि एवढीशी मुलतानी माती घेऊन एकत्र पेस्ट करायची आणि चेहऱ्याला म्हणा, गळेपाशी, हाताला लावायचं. 10 मिनिटं सोडून कोमट पाण्यानं धुवून काढायचं. मी तुम्हाला 7-8 टिप्स देणार आहे. त्यातले जे काळात अवेलेबल आहे, तुम्हाला सोपं वाटते तर तुम्ही वापरू शकता. हे झालं एक. दुसरं आहे डाळीचं पीठ. चण्याच्या डाळीचं घ्यायचं. ते एवढीशी मुगाचे डाळीचं पीठ पण मिसळायचं. हळद घ्यायची आणि ते मधात मिसळून पेस्ट करायचं आणि छानपैकी चेहऱ्याला त्याचा लेप लावायचा. 10 मिनिटं सोडून कोमट पाण्यानं धुवून काढायचा. ग्लो येतो, बघावं ते तुम्ही. खूप छान ग्लो येतो. पुढचं आहे, आपल्या घरात आपण केळी आणतो, पपई आणतो. हे केळेचं म्हणा किंवा पपई दोन्ही असलं की दोन्ही मिक्स करून केलात तरी चालेल. पेस्ट करायची, चेहऱ्याला लावायची. वाळल्यावर चेहरा स्वच्छ धुवून काढायचा. 10 मिनिटं तरी ठेवावं लागते आणि धुताना कायम कोमट पाणी वापरायचं. ह्याच्याशिवाय वारुळाची माती पण खूप चांगलं औषध आहे. वारुळाची माती आणायची, ती जरा दुधात मिक्स करून पेस्ट केलेगत करायचं आणि चेहऱ्याला लावायचं. 10 मिनिटं ठेवायचं आणि धुवून टाकायचं चेहरा.
टोमॅटो खूप चांगला आहे. खाल्ला तरी तुमचा टोमॅटोचा रंग येतो. त्याच्याशिवाय त्यातली बी एवढी काढून टाकून ते टोमॅटोचं पाणी आपण चेहऱ्याला लावायचं, वाळल्यावर धुवून टाकायचं. आणि पपईमध्ये आपण खायला आपल्या घरी ऑरेंज आणतो, संत्र, ते संत्राचा रस मिळवून तोंडाला लावायचा. खूप चांगला आहे. मसुराची डाळ, मसुराची डाळीचं तुम्ही छान पावडर करून ठेवा. ते जरा दूध घाला आणि चेहऱ्याला लावा. चेहरा खूप असा तरतरीत आणि ग्लोईंग त्वचा आपल्याला मिळते. आणि मेन सांगू का, त्वचा आपली चांगली राहण्यासाठी झोप महत्वाची आहे. रात्रीची झोप व्यवस्थित पाहिजे. रात्री व्यवस्थित झोपायचं. आणि आपण आहारात पण जरासं पथ्य बाळगायला पाहिजे. पहिली गोष्ट, भरपूर पाणी प्यायचं. पाणी प्यालं की आपलं शरीर सगळं स्वच्छ होऊन जाते. भरपूर पाणी प्यायचं. तेलकट कमी खायचं. खाल्ला नाही तरी चांगलं, पण कमी खावा. अगदी वाटलं ते अगदी थोडं. काही लोकांचे बघा, रोज तळलेलं लागते, रोज पापड तळलेला लागतो, रोज भाजी लागतात. असं तळलेलं कमी. आणि एस्पेशली का नाही, एक 16 ते 40 पर्यंत हा प्रॉब्लेम, पिंपल्स म्हणा, चेहऱ्यावर डाग पडणं जरा जास्त असते. आणि एस्पेशली लग्नाला आलेल्या मुलं 16 ते 20-25 हे ना खूप काळजी वाटते. आणि त्याच्यासाठी ते काय करतात, भरपूर महागडे काही क्रीम आणतात, लावतात, पण काहीही उपयोग होत नाही. त्यामुळे ह्या घरगुती उपाय, आता हळद कायम आपल्याकडे असतेच का नाही. आणि एस्पेशली, आणि खूप चांगली गोष्ट मी तुम्हाला सांगते, तोंडाला साबण लावू नका धुताना. डाळीचे पिठानं तुम्ही तोंड धुवत जावा आणि बघा, फरक बघा तुम्ही. खूप चांगलं असं ग्लो येतो चेहऱ्याला, टवटवीतपणा येतो. आणि जेवणात पण शक्यतो पालेभाज्या खावा, मोड आलेली धान्य खावा, भरपूर पाणी प्या आणि मसालेदार वगैरे जरा कमी खावा. त्यामुळे आपण खाण्यातही जरासं फार काही हे नाहीये, पथ्य पाळायचं आहे. आणि पाणी भरपूर प्यायचं. आणि मी म्हटल्यासारखं ह्यातलं कुठलंही आपल्याला कुठलं अवेलेबल आहे, कुठलं, आणि रोज करायला पाहिजे असं नाही. आठवड्यात एकदाला करा, चालते. आपल्याला जे काही आपल्याकडे अवेलेबल आहे तो वापरायचं. पण दुधाचं का नाही, मी बघितलेलं आहे, दुधानं आपले चेहऱ्यावरचे सगळे डाग म्हणा सगळं निघून जाते. अगदी चमचाभर दूध ताजं निरसं असलं की अगदी उत्तम. नाही, हल्ली आपण विकत आणतो, त्यामुळे तर कायम आपण उकळून गार करून लावलेलाच उत्तम आहे. का म्हणजे दुधात पण हल्ली खूप भेसळ असते, त्यामुळे उकळून घेतलेलं खूप चांगलं. आणि घरातलं असलं की आपण इवन निरसं दूध अगदी चमचाभर, आंघोळीच्या आधी 10 मिनिटं लावा, वाळल्यावर आंघोळ करा किंवा तोंड धुवा. काही हे सगळ्या गोष्टी का नाही आपण घरात करण्यासारख्या आहेत. ह्याला जास्त खर्च येत नाही. जास्त काही खर्च काहीच येत नाही. सगळ्या घरात असल्या. आणि किती लागते हो चेहऱ्याला लावायला? अर्धा चमचा. त्यामुळे कोणी काही काळजी करायचं कारण नाही. आपला चेहरा का नाही अगदी टवटवीत आणि असा ग्लोईंग होण्यासाठी आपण हे घरगुती उपाय वापरू शकतो. आणि व्यवस्थित झोपा, स्ट्रेस घेऊ नका. काही स्ट्रेस फ्री राहायला आपण प्रयत्न करायचा, तर आपला चेहरा कायम छान राहतो. आणि ॲटलिस्ट झोपायच्या आधी कायम चेहरा स्वच्छ धुवायला पाहिजे.
तसंच काही तुम्ही मेकअप लावलेला असेल, पावडर असेल, काही तसंच बिलकुल झोपू नका. झोपायच्या आधी चेहरा स्वच्छ करून धुवून मी सांगितल्यासारखं डाळीचे पिठानं धुतलात की उत्तम आहे. कोरड्या करून मग झोपा, शांत झोपा. आपण व्यवस्थित झोप बीप झाली, भरपूर पाणी प्यालो की आपला चेहरा कायम टवटवीत छान राहतो. त्यामुळे गोरं होणं म्हणजे हे काही फार अवघड नाहीये. नो डाऊट आपल्याला माहीत आहे, हेरिडिटरी कितीतरी गोष्टी येतात आणि आपल्याला माहीत आहे, आपण सगळं सायन्स आहे. पण अगदी फ्रेश आणि टवटवीत, ॲटलिस्ट डार्क डबे काही नको आपल्या चेहऱ्यावर. म्हणून आपल्या ह्या गोष्टी वापरल्या का नाही, आपला चेहरा कायम स्वच्छ, तजेलदार आणि गोरा होतो. आणि एक महत्त्वाचं म्हणजे गोरं म्हणजेच चांगलं असं नाही. शेवटी देवानं दिलेला रंग हा आपण एक्सेप्ट करूच. आणि ते रंगाबरोबर का नाही, आपले गुण हे महत्त्वाचे आहेत. आपले गुण चांगले असले का नाही, मग आपले रूपावर काहीही अवलंबून राहत नाही. तुम्ही चांगलं वागा, प्रेमळ वागा, खरं वागा, मग काही रंगरूप हे काही मॅटर करत नाही. त्यामुळे आपण मनानं स्वच्छ राहायचं, छान राहायचं. ते ताई मी सांगितल्यासारखं यंग वयात वाटते. आपल्याला रंग जरा आपला गोरा असायला पाहिजे, उजळायला पाहिजे. अशा वेळी घेतले कुठलेही आपण टिप्स वापरू शकतो. हॅव ए गुड डे.